हे बघा, मी काल दीपपूजन केलेलं आणि कुंकुमार्चन केलेलं श्रीयंत्रावर माता लक्ष्मीवर. आता हे सगळं उरकून घेते. हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता मी इकडे काल हळदीचं लेपन केलेलं ते पुसून घेते. सगळं रांगोळी वगैरे सगळं काढून घेते. आणि आज मी तोरण लावून घेणार आहे. पहिले पण होतं तोरण, पण ते आता श्रावण महिना चालू झाला आहे ना, म्हणून आता धुवून ठेवलेलं मी 2 दिवसा अगोदरच. आता हे तोरण वगैरे लावून घेते. आणि हे कवड्याचं आहे ना, मी केंद्रातून आणले. कवड्याची तोरण आहे ना, मी केंद्रातून आणले. कवड्याच्या तोरणला पण हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेते. आणि कोणत्याही शुभ दिनी लावायचं असतं. आणि तुम्हाला आणायचं असलं तर केंद्रात भेटते, केंद्रातून तुम्ही आणू शकता. आता इकडे मी माझं तोरण तर लावून झाले. आता मी इकडे रांगोळी वगैरे काढून घेते. मग रांगोळी काढून झाले की देवपूजा वगैरे करून घेते. आजपासून श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे. कालची देवपूजाची पहिले उचलून घेते. सगळे दिवे वगैरे काढून घेते आणि रांगोळी वगैरे हे सगळं काढून घेते आणि निर्माल्यात टाकते. मी कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ना, एका डब्यात काढून ठेवते. आणि मी कुंकुमार्चन करून झालं तर लगेच काढत नाही. मी 1 दिवस ठेवते आणि 1 दिवसानंतर मी काढते. आणि आता हे सगळं डब्यात भरून ठेवते. परत तेच वापरते कुंकू. आणि त्याच्यानंतर आता सगळं उरकून घेते मी देवपूजा वगैरे. देवपूजा तर करून झाली माझी. आणि आता हे फुलं वाहून घेते. आता माझी आजची देवपूजा तर झाली. एक माळ जप करून घेते. त्याच्यानंतर आज श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आहे म्हटल्यावर आज काय करायचं म्हटलं ना, म्हणून आज मी शेंगदाण्याच्या पोळ्या करणार आहे. आणि पहिले कढई चांगले शेंगदाणे भाजून घेते. आणि भाजते तोपर्यंत इकडे मी पीठ मळून घेते. पीठ हा जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं मऊसूद असं मळून घ्यायचं. मी आता इथं पीठ मळून घेते. त्याच्यात मी मीठ टाकले थोडंसं. आता मळून झालं की वरतून थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घ्यायचं. आणि आता मळून झालं तर आता एका साईडला ठेवते. पीठ तर माझं मळून झाले. आता मी इथं गुळ आहे ना, चाकूने चिरून घेते सगळं. आणि चिरून झाल्यानंतर शेंगदाण्याचे वरचे साल काढते सगळं पूर्ण व्यवस्थित. आणि साल झाल्यानंतर आणि दोन्ही एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेते. थोडंसं शेंगदाणे आणि थोडंसं गूळ, थोडंसं शेंगदाणे थोडंसं गूळ असं टाकून आणि थोडंसं इलायची पावडर चवीपुरतं टाकून मिक्सरमध्ये वाटून घेते. आणि जास्त पातळ पण वाटायचं नाही, जास्त जाड पण नाही वाटायचं, एकदम मीडियममध्ये असं वाटायचं. वाटून झाल्यानंतर आता हे मी 2 टप्प्यात करते बघा. आता पहिले वाटून ठेवलं, आता हे 2 टप्प्यात करते. त्याच्यानंतर मी वाटून झाल्यानंतर आणि सगळं मिळून एकत्र असं एकजीव करायचं. परत एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं त्याला. मग नाहीतर मग ते गूळ एकत्र आणि शेंगदाणे एकत्र असं होतं. त्याच्यानंतर एकदम शेंगदाण्याचं सारण आहे ना, एकदम हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर असं आपण पोळ्या करतो तसं नाही करायचं. एकदम छोटीशी उंडी घ्यायची आणि छोटंसंच करायचं. असं फुलकेपेक्षा थोडंसं मोठं तेवढं केलं ना तर चांगलं लागतं. आणि जास्त मोठं पण नाही करायचं,
छोटं केलं ना तर उलट चांगलं लागतं चवीला. आणि जसं मोठं असं पुरणपोळ्या कसं करतात तसं नाही करायचं, छोटंसंच करायचं आणि छान लागतात. आणि आता इथं बघा मी उंडी छोटीशीच घेतली आणि त्याचं टाकायचं आणि सारण टाकलं की हाताने दोन्ही एकदम पसरून घ्यायचं. तसंच लाटलं ना तर पीठ एकीकडं आणि सारण एकीकडं होतं. आणि चांगल्या हाताने हे करून प्रेस करून घ्यायचं त्याला आणि हलक्या हातानेच लाटायचं. मी हलक्या हातानेच लागते, तुम्हाला असं वाटत असेल प्रेस देऊन लाटते, मी प्रेस देऊन लाटत नाही, मी फक्त हलक्या हातानेच लाटते. आणि खाली आणि वरती पेपरच्या खाली पीठ टाकायचं आणि पेपरवर लाटायचं, अजिबात पोळ्या चिपकत नाही. आणि बघा तुम्ही एकदा करून बघा किती छान लागते आणि तुम्ही सारखंच करून खाणार. आम्हाला तर खूपच आवडतात हे शेंगदाण्याच्या पोळ्या आणि मी करतेच. तर पोळ्या लाटायच्या नादी मी गॅस चालूच केला नाही, तवा माझा गरमच झाला नाही. आता मी तवा गरम करायला ठेवते आणि तोपर्यंत परत एकदा 2 उंड्या करून घेते. आणि असंच उंड्या करायच्या. त्याच्यानंतर सारण भरायचं आणि दोन्ही हाताने प्रेस करायचं. त्याला प्रेस करून झालं की ना आणि अजून एकदा व्यवस्थित असं प्रेस करून लाटायचं हलक्या हाताने, मग चांगले फुटत नाही वगैरे काहीच नाही. मी तर तेल लावते, तुम्हाला तूप लावायचं तूप लावू शकता, तेल लावायचं तेल लावू शकता. आणि जास्त तेल पण लावायचं नाही, जास्त म्हणजे मीडियममध्ये असं तेल लावायचं. आता इकडे मी बघा मी कसं भाजून घेते ते दाखवते तुम्हाला. माझी पहिली पोळी चांगली झाली आणि दुसरी चांगली झाली नाही, कारण की खाली मीनी व्यवस्थित पीठ नव्हतं लावलेलं, मग फुटले. म्हणून तुम्हाला दाखवलं आहे, दाखवण्यासाठी ते पण मीनी करून दाखवते. आता मी 2-3 पोळ्या करून घेते. पोळ्या करताना माझा गॅसच संपला, मग आता गॅस सोडून परत पोळ्या करते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता मी जवळून पण दाखवते की पोळी मी कशी केली ते दाखवते तुम्हाला. असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि तुम्हाला 15-20 दिवस ठेवायचं असलं ना तर त्याला अजिबात काहीच होत नाही. फक्त एवढंच काय करायचं, गरम गरम पोळ्या आहेत ना ते पसरून असं ठेवायचं. पसरून ठेवून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर असं टोपल्यावरच उघड्यावरच ठेवायचं आणि टोपल्यावर वरतून पातळ कपडा हातरायचं. आणि डब्यात अजिबात भरायचं नाही, पोळ्याला बुरशी पकडते. आणि तुम्ही 1-2 दिवसात संपवायचं असलं तर डब्यात भरून ठेवलं तर सांगते. पुरणपोळी कसे 2 दिवस राहतात, तसे आहे ना हे ना 8 दिवस 15 दिवस आरामशीर राहतात ते. आता संध्याकाळ झाली आहे आणि कार्तिकला बघते तर काय करतं, देव घरातच अभ्यास करत बसलाय. तो बाहेर करत नव्हता, आतमध्येच बसलाय. मग त्याला म्हटलं की तू इथं अभ्यास करत बस, तर मग मी इकडे देवपूजा करून घेते. पहिला दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेते. दिवाबत्ती करून झाल्यानंतर आजपासून मी शेवेला चालू करणार आहे, कारण की मी एवढे दिवस करत होती आणि 3-4 महिने माझा गॅप पडला शेवामध्ये. मग आजपासून मी परत चालू करणार आहे. आणि सारामृत, 11 माळी आणि तारक मंत्र, व्यंकटेश स्तोत्र हे मंत्रस्तोत्र मी आता चालू करणार आहे करायला शेवा माझी. आणि आज ना फुलवातीची शेवामधली दुसरा दिवस आहे, फुलवातीची शेवा पण करून घेणार आहे मी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या सगळ्या गोड ताईंना श्री स्वामी समर्थ.